करा. यावर्षी यवतमाळ येथे नेहरू युवा केंद्र येथे यांनी हा स्वच्छतेचा उपक्रम या दिवाळी निमित्त राबवला आहे आणि हा कार्यक्रम 28, 29 आणि 30 हा निरंतर चालू आहे. आणि आमच्या या विद्यार्थ्यांनी खूप श्रमदान केलेलं आहे. आणि यांना स्वच्छतेचं महत्व जे गाडगेबाबांनी 2002 सालापासून आणि संत तुकडोजी महाराज यांनी जे सांगितलं आहे, स्वच्छतेचं महत्व जे सांगितलं आहे की की मंदिरात देव नसून हे स्वच्छतेमध्येच देव आहे. आणि रोग्यांची सेवा करा आणि जिथे कचरा दिसेल तर आपल्याकडून जेवढं होईल तर कचरा किंवा प्रदूषण न फैलावणे आणि कचरा कुंडीतच टाकावा. योग्य तो कचरा, ओला कचरा वेगळा ठेवायचा आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा. आणि आता आज आम्ही जवळपास आपल्या बस स्टँड चौकातून, आपल्या संविधान चौकातून म्हणा किंवा मग मार्केट आणि हे बर्लोटा हॉस्पिटल वगैरे आणि मेन लाईन आणि ग्राउंड आहे तिथं आम्ही फटाका सेंटर यांना सांगितलं आहे की जो कचरा आहे तो कचरा कुंडीतच टाकावा किंवा असा फैलवू नका. यामुळे प्रदूषण होते आणि यामुळे मोठ्या बिमाऱ्या होत आहे, मोठे आजार होत आहे. आणि त्या आजाराला जो गरीब माणूस आहे तो आजाराशी झुंजू शकत नाही. मोठ्या बिमाऱ्या होते, कॅन्सर होते. आणि या प्रदूषणामुळे टीबी वगैरे असे जे श्वासाचे जे रोग आहे याच्यामुळे आपल्या आरोग्याला खूप हानिकारक आहे. आणि येणाऱ्या पिढीला आपण चांगलं स्वच्छ आरोग्य देऊ असा आपण याच्यातून आपल्याला संदेश प्राप्त होतो. ना याच्यानंतर होतापर्यंत आपल्याकडून जे झालं समजा कचरा न करण्याचा प्रयत्न करायचा किंवा कचरा जो आहे समजा आपल्या घरा शेजारी राहू, कुठं मार्केटला राहू किंवा काही राहू, दुकानाच्या साईडला राहू, त्या दुकानदाराला समजावून सांगायचं की बाबा फक्त कचरा कुंडीतच टाकावा, इकडे तिकडे टाकू नका. यामुळे प्रदूषण होते आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण सुरक्षित निसर्ग देऊ शकतो. या करण्यानं हेच आपल्याला सांगायचं आहे. आणि या दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी फटाके जरी फोडले किंवा काही पन्न्या जरी राहिल्या किंवा काही दिवाळीचं साहित्य तरी त्यांनी जो कचरा झालेला आहे तो कचरा कुंडीतच टाकावा, इकडे तिकडे फेकू नका. एवढं बोलून